मी 2013 पासून या दिवशी सातत्यानं या ठिकाणी येतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, घटना दिली आणि त्यामुळेच आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आज राजसत्तेवर बसू शकतात आणि अशा महामानवाला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचा आजचा दिवस आहे आणि दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो। सगळ्यात महत्त्वाचं ते कोकणचे सुपुत्र आहेत। मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे, ज्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्यात त्यांचं गाव आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीबद्दल अभिमान असतो आणि ज्या व्यक्तीनं या जगाला अतिशय सुदृढ आणि पारदर्शक अशी लोकशाही दाखवली त्या सुपुत्राचा महानिर्वाण दिन आज आहे आणि त्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी येतो। काही तांत्रिक बाबी असतील, काही ठेकेदारांच्या अडचणी असतील, परंतु निधीची तर कमतरता पडणार नाही ही दक्षता माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी घेतलेली होती। देवेंद्रजी देखील आता कालच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ते देखील त्याची दक्षता घेतील आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा इंदू मिल लवकरात लवकर तिथलं स्मारक पूर्ण करतील आणि त्याचा लोकार्पण सोहळा होईल याची मला पूर्ण खात्री आहे। मला असं वाटतं 6 डिसेंबरला आपण इंदू मिलच्या स्मारकापर्यंतच थांबू, कारण हा जो कॅम्पस आहे ह्याच्यामध्ये मंत्रिपदं किती मिळणार आहे, खातेवाटप कसं होणार आहे, ज्या महामानवानं ही सगळीच सिस्टीम देशाला दिली त्याच्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्हाला काय पाहिजे, मंत्रिपद किती पाहिजे हे सांगणं योग्य नाही, परंतु एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये समन्वयाचा अभाव असणार नाही। तिन्ही नेते समन्वयानं अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतील आणि याच्यातनं महाराष्ट्राचा विकासाचा गाडा आम्हाला पुढे न्यायचा आहे, तो आम्ही नक्की नेऊ हा विश्वास तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून सांगू। प्रत्येक घरामध्ये संविधान काय आहे, संविधानचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत हे प्रत्येक व्यक्तीला कळले पाहिजे। याच्या पुढे जाऊन तर माझं असं म्हणणं आहे की शालेय जीवनामध्ये देखील आपल्या भारताचं पवित्र संविधान काय आहे हे देखील कळलं पाहिजे। मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी माझ्याकडे शालेय शिक्षण विभाग नव्हता, परंतु संविधानाचा हा उपक्रम, संविधान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना सुरू केलेला होता कॉलेज स्तरावर आणि मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे की ज्यावेळी शालेय जीवनातल्या प्रत्येक मुलाच्या पर्यंत संविधान पोहोचेल त्याचवेळी ते घरामध्ये। साहेब, मगाशी पण देखील मी सांगितलं की त्या सकाळच्या पत्रकार परिषदेला मी चांगल्या पद्धतीनं रोज उत्तर देत असतो, पण आज हे उत्तर द्यायचं ठिकाण नाही आहे। ज्या ठिकाणी मी उत्तर द्यायचं त्या ठिकाणी नक्की देईन। मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या दिवशी तरी कोणी वाईट बोलू नये एवढीच माझी इच्छा आहे। नाही, सख्खे बंधू सभागृहामध्ये असणाऱ्या 2च फॅमिली आहेत, एक सामंत आणि एक राणे, दुसरे मावस आते भाऊ असे आहेत, परंतु आम्हाला कुटुंब म्हणून समाधान नाही। ज्यावेळी 2 भाऊ एका सभागृहामध्ये लोक निवडून देतात त्यावेळी मला असं वाटतं की लोकांनी आम्हाला दिलेली ताकद आहे, लोकांच्या उपकारामुळे आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी आज सभागृहामध्ये जातो। मग राणे कुटुंब असेल किंवा आमचं कुटुंब असेल, नक्कीच समाधान आहे।